सदर गुन्ह्यातील एकूण 13 आरोपींना रविवारी मेहरबान घोडेगाव न्यायालयात आणले असता मेहरबान न्यायालयाने सर्व 13 आरोपींना आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती। आज पुन्हा मेहरबान न्यायालयात सदर आरोपींना हजर केले असता यातील जे आरोपी आहेत सुभा हेमंत टेके, त्याच्यानंतर संदीप लोढा, चैतन्य घोर, त्याच्यानंतर रोशन दरेकर, विठ्ठल धर्मा जाधव, सतीश केंजळे व मनोहर ढमाले या सर्व यातील जे हे 7 आरोपी ह्यांना स्वतःहून यांचा मंचर पोलीस स्टेशन यांनी न्यायालयीन कोठडीसाठी अर्ज केला होता। और जे इतर आरोपी आहेत त्यामध्ये आरोपी क्रमांक 4 संजोग यादव, त्यानंतर आरोपी क्रमांक 7 कुणाल कुलवडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 12 अजित कारंडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 16 प्रमोद कडू, 19 विठ्ठल धर्मा जाधव व 24 ठकसेन रखमा आरगडे यांतर्फे मी मेहरबान न्यायालयात हजर झालो होतो। तर यातील जे 7 आरोपी सोडून इतर आरोपींना मेहरबान घोडेगाव न्यायालयाने सोमवारपर्यंत तपासकामी पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे। मी ॲडव्होकेट बेंद्रे, विशाल बेंद्रे, ॲक्यूज नंबर 1 आणि 13ला या मॅटरमध्ये आज रिप्रेझेंट करत असताना CR नंबर 215/2026 मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला या दूध अडल्ट्रेशनच्या रिलेटेड CRमध्ये आज PCR संपल्याच्या नंतर पहिला PCR संपल्यानंतर मेहरबान न्यायालयापुढे आरोपींना आणण्यात आलं होतं। या संदर्भामध्ये आधी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही आरोपींना पोलिसांनी स्वतःहून मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कमिट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती। उरलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संदर्भामध्ये पोलीस कस्टडी पुन्हा डिमांड करण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आजचं ॲर्ग्युमेंट हे पूर्णपणे प्रोसिजरल ॲर्ग्युमेंट होतं। यामध्ये कोणताही मटेरियल किंवा नवीन फॅक्ट्सवरती कोणत्याही प्रकारे ॲर्ग्युमेंट झालेलं नाही। तपासाची सध्याची असणारी स्थिती आणि पोलिसांची जो काही तपास पेंडिंग आहे, डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन त्यांचं पेंडिंग आहे, त्यासाठी या 1, 4, 7, 12, 16 आणि 24 नंबरच्या आरोपींना पोलीस कस्टडी मेहरबान न्यायालयाने मुळात आजचं हे जे स्टेज आहे या स्टेजमध्ये आधीची जी काही रिकव्हरी झाली आहे त्या व्यतिरिक्त नवीन काय सापडले का यावरतीच आज बोललं जातं। तर या गोष्टीमध्ये नवीन म्हणजे पोलिसांचा जो काही प्रोग्रेस आत्तापर्यंत तपासामध्ये झालेला होता त्यानंतर आता नवीन त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही मुख्य आरोपी आहेत यांच्यामध्ये काही असणारे व्यवहार आहेत का, UPI ट्रान्झॅक्शन आहेत का, या संदर्भानं त्यांना तपास करायचा आहे। त्यांना वेळ पुरेसा नव्हता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना पकडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला तपास करणं शक्य नव्हतं, त्यामुळे ही गोष्ट पेंडिंग राहिलेली आहे। सो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इज पेंडिंग, डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन इज पेंडिंग, दॅट्स वाय दे हॅव डिमांड। तुम्ही विरोध केला का PCR साठी आम्ही अपोज केलेला आहे। कारण काय आहे यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करता 5 दिवसांची जी पोलीस कस्टडी दिलेली होती यामध्ये सफिशियंट रिकव्हरी असेल, त्या अनुषंगाने असणारी जे काही डिस्कव्हरीच्या रिलेटेड जे काही फाइंडिंग्स असतील त्या सफिशियंट फाइंडिंग्स पोलिसांकडे आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे काही विशेष असे कारणं आज आम्हाला सापडले नव्हते। सो आम्ही प्रॉसिक्युशनला विनंती केली की त्यांनी एक्सप्लेन करावेत एक्स्ट्राचे जे काही रिझन्स आहेत। बट सो हा मॅटर पब्लिक हेल्थच्या रिलेटेड असल्यामुळे मेहरबान कोर्टाने त्यावरती लिनियंट व्ह्यू घेतला आणि त्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही। पोलीस देखील त्यांचा योग्य तपास करत आहे। जे 6 आरोपी आहेत हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहेत। त्या 6 आरोपींतर्फे जेव्हा मी ॲडव्होकेट वैभव काळे, माझ्यासोबतचे कलिग ॲडव्होकेट इरफान शेख आणि तोईद शेख आम्ही जेव्हा मेहरबान न्यायालयात बाजू मांडली तर सरांनी सांगितलं का पाया कच्चा आहे। ह्यातले जे 6 आरोपींतर्फे जेव्हा मी मेहरबान न्यायालयात बोललो, मी फिर्याद वाचून दाखवली, ह्यातल्या 6 आरोपींकडून काही साहेब जप्त झाले नाही, त्यांच्यावर धाड टाकली। तेव्हा रविवारच्या रिमांड रिपोर्टमध्ये ह्या आणि ज्या आरोपींकडून दाखवले आरगडे म्हणून ज्यांच्याकडून ते जप्त दाखवलेला आहे तो संपूर्ण बनाव त्यांच्या विरुद्ध केला गेलेला आहे। आता जो त्यांच्या विरुद्ध जे पीसीचं कारण मागितलेलं आहे ते पहिल्या रिमांडच्या पीसी मध्ये नव्हतं साहेब। त्यामुळे विनाकारण याच्यामध्ये काय झाले साहेब का विनाकारण याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी अडकले गेलेले आहेत
आणि ज्यावेळी आम्ही मेहरबान त्यावेळी आम्ही मेहरबान न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने स्ट्रॉंग बाजू मांडू आणि ते सर्व त्यानंतर सगळ्यांसमोर ती गोष्ट येईलच.